नमस्कार, मी विकास मिरगण. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करतो नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना जो आहे ठाण्याच्या राजकारणामध्ये नेहमीच होतो. अशाच प्रकारचा सामना जो आता निवडणूक निमित्ताने एकमेकांना शह देण्यासाठी सध्या राजकारण सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी जे माजी नगरसेवक आहेत, पदाधिकारी यांनी सुद्धा एक गणेश नाईकांनी बैठक घेतली. या बैठकीत महानगरपालिका सिडकोचे अधिकारी होते. मात्र या बैठकीत माझ्या नगरसेवकांनी जो नाराजी व्यक्त केलेले, जे एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री नगर विकास मंत्री आहेत, ते मात्र जे आहेत भाजपच्या माजी नगरसेवकांची कामं होऊन देत नाही अशा प्रकारचा आरोप जे आहेत ते केले दिसून त्यांच्या कामाला जो ब्रेक लावण्याचं काम केलं जातं अशा प्रकारचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की ठाण्याचे नगर विकास मंत्री असल्यामुळे महापालिकेची सत्ता जी असते ती नगर विकास अंतर्गत जे आहे पालिका येत आहेत. त्यामुळे संपूर्ण जे आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी आहे ते भाजपच्या पदाधिकारी व्यक्त केले दिसून येते. आता नवी मुंबईकरांच्या प्रश्नासाठी संजीव नाईकांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचं काम भाजप करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सगळे पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे यांच्या कारभाराबाबत जे आहेत नवी मुंबई महापालिका असेल, सिडकोच्या तिजोरी खाली करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदेने केला असा प्रकारचा आरोप जे भाजपचे माजी नगरसेवक करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेची तक्रार करण्यासाठी हे सगळे नगरसेवक जे आहेत वर्षा निवासस्थानी धडकणारे, त्यांच्या विरोध एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये ही सगळी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे सुद्धा आता नवी मुंबई महानगरपालिकेत आपल्या सत्ता मिळवण्यासाठी भाशिंग बांधून जे आहेत तयार झालेले ते सुद्धा आता मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे. ते सुद्धा आता मॅरेथॉन बैठका जे दसरा मेळावा झाल्यानंतर नवी मुंबईत ठाण मांडून बसणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेने सुद्धा आता गणेश नाईकांना शह देण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून येते. त्यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निमित्ताने हे दोन नेते एकमेकांना भिडणार, यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडणार. या दोघांमध्ये जे आहे ते चुरस होणार आणि बाकीचे जे आहेत पक्ष जे आहेत आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष झटताना दिसून येत आहे. पण मात्र या दोघांमध्ये जो आहे संघर्ष टोकाला जाणार. आतापासून महानगरपालिकेची सत्ता जी गणेश नाईकांच्या हाती राहिलेली आहे. त्यामुळे आता गणेश नाईकांपुढे सर्वात महत्त्वाचं आव्हान असेल की पालिकेत सत्ता मिळवणे आणि पुन्हा आपल्या अस्तित्वासाठी जे आहे संघर्ष करावा लागणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेची नाराजी जी आहे ती एकमेकांवर जी आहे ते आपल्याला दिसून येणार आहे. देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेत आहेत किंवा मध्यस्थी कोण करणार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांच्या पदाधिकाऱ्यांचं समाधान, शंकेचं निरसन होणार का, हे सगळे प्रश्न जे पडलेले आहेत. आणि त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणाचा प्रत्येक बातमीचा अपडेट जे आहे विकास नामारो होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत घडतंय, राजकारण घडतंय. एकमेकांना शह देण्यासाठी हे दोन्ही नेते एकमेकांना जे पुरेपूर राजकारणाचा उपयोग करून देतात असतात. एकनाथ शिंदे बोलत जरी नसले तरी ते करून दाखवतात आणि हे गणेश नाईक करून बोलतायत. मात्र ते आता काय पद्धतीने राजकारण करतायत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.